संघ आपण पाहतो एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत आणि आता सेकंड राऊंड मधून विनर वर्सेस विनर हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय मॅच मागची आपण पाहिले रफ अँड टफ सामना होता. 12 चेंडू 14 धावांची गरज असताना मचिंद्र पाटील सर सामन्यामध्ये किती मजा पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतो रोमहर्षक सामना प्रेक्षकांनी अनुभवला. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना तो सामना जिंकला चेस करत असताना टीम सागाव संघाने. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. लगेच आपण मॅचला सुरुवात करा. पंचांना विनंती राहील कारण मुख्य पंचाच्या भूमिकेत जगदीश दूधकर आणि स्क्वेलिकचे पंच शशांक पाटील सर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सरफराज आणि करण ठोंबरे. आघाडीचा गोलंदाज साहिल लोंगलेला तुम्ही पाहतायत. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाज आपण पाहतो. तो सुद्धा या ठिकाणी या मॅच नंतर या स्पर्धेतून रजा घेणार आहे कारण त्याला सुद्धा एक व्यावसायिक संघामधून खेळायचंय. भेदभावची स्पर्धा आपण पाहतोय त्या संघामधून आपण पाहतोय सातत्याने एक चांगला खेळ साहिल लोंगलेचा आपण पाहतो ॲज अ बॉलर म्हणून आणि आता त्याला त्या स्पर्धेसाठी सुद्धा पोहोचायचंय. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघासाठी विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय कबा पॉइंट मधून बीट करत बॉल चाललाय धन 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 करत सीमा पार. मधून पहिल्याच बॉलवरती साहिल लोंगलेच्या विरोधात चौकार आला. धाबा 4 धाव फलकापती आपण पाहतोय. 4 षटकांची ही सुद्धा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विनर वर्सेस विनर हा सामना आपण एन्जॉय करतोय. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्जस ट्रायकेंडला करण. ओ यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडसा फ्लाय झाला. संपर्क नाही या बॅटम बॉलचा आपण पाहतोय. हे सांगतायत कदाचित प्रश्न पडला असेल करण ठोंबरेच्या समोर आणि आता आपण पाहतोय संपर्क होऊ शकला नाही. या डॉट बॉल अक्षरशः डॉमिनेट या चेंडूवरती करण्यात आलं. जय जलेश्वर वाडेकर हा संघ पहिली मॅच जिंकून त्या संघाला बाय मिळाले. अगदी आपण पाहतो एक सामना कमी खेळावा लागेल. थेट तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. हो चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय शरीरावरती आदळतो आणि पंचांकडे स्ट्रॉंग अपील. लेग बाईच्या रूपाने मिळते एक सिंगल धाव. खेळाचं पहिलं सत्र आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. मेरिट नुसार षटक हाताळलं जाते. खऱ्या अर्थाने कर्जतकरांचा अभिमान साहिल लोंगले आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक संपादित केली तर संघाचे पुरस्कर्ते ऋतिक भुईर यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हो कबाशा दिशेने आणखीन एक फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षण पोहोचलेत. प्रोटेक्शन देण्यात आलं आणि आता किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतायत. संघाची धाबत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो पुढे चालली आहे. टीमची टोटल एकंदरीत 7 अंकावरती 7 धावा धाव फलकावरती आहेत. दोन्ही ऑफिशियल स्कोरर आपण पाहतोय. एका बाजूला आमच्या ईश्वर पाटील आणि दुसऱ्या बाजूला तुषार पाटील. अत्यंत चांगली माहिती देत असताना त्यांच्या सुवर्ण अक्षराने धावफलक सजवलं जातं आणि इथे मिस्टेक. बॉल चाललाय सीमारेषे जवळ आणि अखेर बॉलने गाठली सीमारेषा. झाली मिस्टेक. या ठिकाणी आपण पाहतो हर्षल होते. बॉल सीमा पार. जरूर जाणवली ज्या धाबा वाचवायचे आहेत. चांगली दर्जेदार गोलंदाजी साहिलने केली आहे. शेवटचा बॉल राहिला गोलंदाजाच्या नावावरती आणि आता इथे शेवट गोड केलाय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावा संख्या धाव फलकावरती 11 धावा. दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेला आहे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमधून साहिल पुढील स्पर्धेसाठी रवाना होतात. साहिल तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील आणि अगदी आपण पाहतो अंपायर कॉल देण्यात आले. तुम्हाला तर मानला संधी मिळेल. श्रीपती बाबा उमरोली किंजल 11 या नावाने संघ आज खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जे पुरस्कर्ते आहेत
त्यांच्या वतीनं हा संघ पुरस्कृत करण्यात आलाय. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती गणेश घारे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज गणेश आलेले आहेत. धाबा संख्या पहिल्या षटकामध्ये 11. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहिलं आणि आता पहिल्या सत्रामध्ये साईलने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. थोडीशी फिल्डिंग मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. पंकज मात्रे जे चिंचवलीचे आहेत, ऋतिक भुईर जे मात्र घोरपेचे आहेत, ए बन जोडी यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे. किंजल 11 या नावाने हा संघ खेळतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडूसाठी जागा बनवली आहे. अगदी आपण पाहतो इथे मागे चालला बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय. मिळेल सिंगल धाव. सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. एका बाजूला करण ठोंबरे खेळतात तर दुसऱ्या बाजूला सरफराज. संघाचा सर सेनापती श्री गणेश LNT खुनी हा संघ आपण पाहतोय. चांगली लढत. एका बाजूला मलंगड ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवान चेंडू टाकण्यात आलाय. समोर आपण पाहतोय एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. सेकंड साठी सरफराज प्रयत्न करतात परंतु एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या अत्यंत 4 क्रिया महत्वाच्या कराव्या लागतात तरच एका चांगल्या दर्जाचं क्वालिटी फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. आणि तसा प्रयत्न सध्या तरी उमरोली संघ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये करत असताना. ओ वेगवान हा देखील चेंडू पाहायला मिळालाय. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये चाललाय. शरद बुंढाटे आपण पाहतोय. धाबा संख्या फलकावरती स्थिर चेंडू डॉट या ठिकाणी आपण पाहतो. अक्षरशः डॉमिनेट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी अगोदर साईल लोंगलेने केली परंतु त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता गोलंदाज गणेश घारे यावेळेस स्लॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते आणि ते फलंदाज झाल्याबाद वड कॅच. कॅच ऑफ द नाईट. कार्बन कमाल कॅचच म्हणावे लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय भावेश लोंगले होते. काय जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा सुंदर झेल हे पाहू शकता दृश्य. एका हाताने झेल टिपलाय स्क्रीन समोर आणि त्या झेल साठी पारितोषिक आलेले पंकज मात्र आणि ऋतिक भुईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या झेल साठी. क्या बात आहे. अफलातून फलंदाजासाठी काय होईल बात. करण ठोंबरे लागणारा खोनी टीमला हा पहिला धक्का. प्रचंड खुश आहेत. अजून एक विकेट जर प्रस्थापित केली तर जांभोली गावचे शिवाजी पाटील यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. भरपूर प्रेम आपण पाहतोय या खेळाडूंवरती आणि आता चांगला दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश घारेने काय कमालीचं षटक आलंय. कमबॅक करणारी वाखण्य जोगी गोलंदाजी आहे. धाबा संख्या पलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 13 धाबा आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा होत्या. या षटकामध्ये कमबॅक केले. हो मिस्टामिंग आणखीन एक विकेटचं पतन होऊ शकतं. हो आणि या दरम्यान शिवाजी दादा पाटील यांच्या वतीने सुद्धा पारितोषिक देण्यात येईल गोलंदाज गणेश घारेला परंतु फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल. टीम श्री गणेश खोनी संघाला फलंदाज बाद. की आता मात्र धावा धाव फलकावरती तुम्हाला बॅलन्स पाहायला मिळतील. कुठेतरी 10 किंवा 11च्या सरासरीने 4 षटकामध्ये किमान 40-45 ॲव्हरेज टोटल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु काय जबरदस्त कमबॅक केलंय. म्हटलं जातं ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है.
लेकिन हम कोशिश भी ना करें, साफ गलत बात है। गणेश खारे ने काय जबरदस्त कमबॅक केले, अवघ्या 2 धावांचं षटक त्याने या ठिकाणी हाताळलेलं आहे। 2 विकेट सुद्धा प्रस्थापित केलेले आहेत। चांगली विकेट टेकिंग गोलंदाजी आहे। षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज येतात हर्षल लोंगले। बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतोय समीर दादा लोंगले हे सुद्धा मास आनंद घेतात। त्यांचं मनपूर्वक स्वागत। त्यांच्याच माध्यमातून कर्जत नगरीमध्ये उमरोली गावामध्ये एक सुंदर स्पर्धा नाईट टुर्नामेंट आयोजित केली गेली होती आणि त्याचे यशस्वी आयोजक हो यावेळेस रॉकेट शॉट बॉल चाललाय समोर अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। एक टप्पा घेत बॉल सीमा पार 2 खेळाडूच्या मधोमध लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ला बीट करत बॉल सीमा पार मिळतील धावा 4। धाव फलकावत येत या दरम्यान सन्माननीय भास्करजी राऊत सन्माननीय भास्करजी राऊत साहेबांच्या वतीने सुद्धा पारितोषिक येत आहे दोन्ही संघाने आणि दोन्ही संघाच्या खेळाडूने जर सलग लागोपाठचे 3 चौकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। म्हणजे फटाक्यांची माळ ही दोन्ही बाजूने पेटवली जाते। दोन्ही संघांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे। दोन्ही संघांवरती नितांत प्रेम आमच्या मान्यवरांचं हो। यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला हा बॉल एक्झिक्यूट करण्यात आला आणि आता मिळेल फक्त सिंगल धाव। प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आले। चांगली फिल्डिंग आपण पाहतोय। संघाची धाबा संख्या धाव फलकावरती 1 ने पुढे सरकते आहे। 19 धावा। षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे। भावेश हर्षल असे नामांकित खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील टीम उमरोली संघाकडे आणि आता मैदानाच्या आतमध्ये हर्षद ठोंबरे हो। यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने फटका वाईडिश लॉंग ऑफला चाललाय क्षेत्ररक्षक आले वेगाने ॲक्युरेट थ्रो हो। या दरम्यान फलंदाज होईल बाद जी विकेट हवी होती त्या दिशेने आपण पाहतोय हा थ्रो करण्यात आलाय। फलंदाज झाला बाद खोनी टीमचा हार्दिक पांड्या अर्थातच हर्षद ठोंबरे बॅक टू द पॅव्हलियन फलंदाज बाद। मैदानाच्या आतमध्ये एस नो वेट या तिन्ही कॉलची नितांत गरज असते। कदाचित आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं। काय जबरदस्त फेकी केली आहे ॲक्युरेट अगदी आपण पाहतो त्रिफेकी करण्यात आले आणि तिथे फलंदाजाला मात्र जाळ्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे। यावेळेस धक्का क्रमांक जवळ 3रा लागलेला आहे टीम खोनी संघाला। धाबा संख्या धाव फलकावरती 20 असताना आयवा सेल साठी प्रेक्षकांसाठी सुद्धा नामी संधी आहे। जो कोणता प्रेक्षक आयवा सेल टिपेल त्याला या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अतिशदादा पाटील यांच्या वतीने 500 रुपीचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे। जशी स्पर्धा पुढे जाईल पारितोषिकांची लयलूट हो। आणखीन एक चांगला चेंडू मागे चाललाय बॉल एस्टनच्या अगदी आपण पाहतोय चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न करतायत फाईन लेग मध्ये तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव। संघाची धाबा संख्या 21 वरती पोहोचलेली आहे। 3 विकेट्स गमावले श्री गणेश LNT खोनी संघाने आणि आता आपण पाहतो शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे या षटकातील। शेवटचे 2 चेंडू आपण पाहतो गोलंदाज हर्षल आणखीन एक चांगला चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। कमालीची गोलंदाजी आहे गणेश खारेने जी गोलंदाजी केली आहे आता कुठेतरी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून हर्षल सुद्धा गोलंदाजी करतायत। कंजूस गोलंदाजी आहे इकॉनॉमिकल षटक हाताळलं जात आहे। आणखीन एक यावेळेस आपण पाहतोय चेंडू डॉट आला आता आपण पाहिलं तर शेवटचा बॉल सुद्धा डॉट आलाय। धाबा संख्या धाव फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा आहेत। उद्यापासून अगदी आपण पाहतोय प्रत्येक पहिल्या मॅच पासून आयबा झेल साठी प्रेक्षकांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अतिशदादा पाटील यांच्या वतीने आणि आता
विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल सन्माननीय भास्कर दादा राऊत यांच्या वतीनं. क्या बात आहे. सलग लागोपाठचे 3 चौकार, सलग लागोपाठचे 3 षटकार आणि आता विकेट हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक देण्यात येईल. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज भावेश लोंगले ज्याने अप्रतिम झेल टिपला. कार्बन कमाल कॅच ज्याच्या माध्यमातून टिपण्यात आली तोच खेळाडू भावेश सध्या आता बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली व ग्रामस्थ मंडळ जांभिवली आयोजित स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषक. बॉलर्स बॅक डाऊन करण्याचा प्रयत्न आणि आता 1 धाव जरूर मिळणार आहे. संघाची धाव संख्या पुढे नेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एका बाजूला सरफराज आणि त्याला साथ देण्यासाठी किरण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धाबस संख्या फलकामध्ये आपण पाहतोय 22 धावा आहेत. सलामीवीर फलंदाज सरफराज चांगले बॅटिंग करावे लागणार आहे. मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर टीम खोनी संघाला आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका आणि आता सेकंडचा कॉल दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत. 2 धावा जरूर मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो आणि 4 षटकामध्ये किमान 35 40 ते 45 ॲव्हरेज धावसंख्या बनवावी लागेल. परंतु आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये टीम खोनी संघ बॅकफूट वरती आहे. याचं कारण की दर्जेदार गोलंदाजी किंजल 11 जय श्रीपती बाबा उमरोली संघाची. शेवटच्या अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स भावेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने सरफराज साडी हा पुढचा बॉल. बॅटची कडा मागे चाललाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. बळेल सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 25 वरती पोहोचलेली आहे. शांत क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. सध्या तरी 1 ते 2 चौकारांचा अपवाद वगळला ना तर एकही मोठा फटका अद्यापर्यंत आता पाहायला मिळाला नाहीये शेवटचे काही चेंडूंमध्ये. गोलंदाज भावेश स्लॉगोरच्या षटकामध्ये ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला बॉल चालला वाईड लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्वालिटी क्रिकेट मैदानावरती दोन्ही टीमच्या वतीनं या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने या दोन्ही संघाने एक सामना ऑलरेडी जिंकलेला आहे आणि आता सेकंड राऊंड मधून विनर वर्सेस विनर ही मॅच तुम्ही एन्जॉय करतायत. हो यावेळेस लॉफ्ट केलंय. फटका चांगलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करत असताना इट्स अ माइट हिट. बिग हिट. षटकार. षटकार आलेला आहे आणि सरफराज हेच सांगतायत अरे लढता लढता पडलो तरी चालेल याची मला खंत नाहीये कारण शांत बसायला मी काय खोनी गावचा संत नाहीये. काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. शेवटपर्यंत लढतोय. संघाची धाव संख्या 6 ने पुढे चालली आहे. एकंदरीत 32 धावा. शेवटचा अंतिम बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग ऑफला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्जद. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. बॉल चाललाय डीप मध्ये आणि आता या ठिकाणी तिथून थ्रोपैकी करण्यात आले. 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने संघाची धाव संख्या 34 वरती पोहोचलेली आहे. 35 धावांचं लक्ष या मॅच मध्ये टीम किंजल 11 जय श्रीपती बाबा उमरोली संघाला. चला टीम मांडा संघाचे कॅप्टन आणि जय हनुमान निळजे. भूमी 11 मांडा आणि जय हनुमान निळजे संघाचे कॅप्टन केला जातोय. मयूरजी राऊत यांचा सन्मान होईल. चला उमरोली संघाला विनंती करूया. चेंडू 24 झाले असेल तर फलंदाज पाठवा आपले. येस मॅडी 35 धावा कुठे मैदानावरती 34 35 36 असंच आपण लक्ष पाहतोय. थँक्यू मॅडी. दोन्ही संघांना विनंती प्लीज लगेच सामना सुरू करा. आपण 35 धावा कुठाच्या रतीचं वातावरण
स्वर्गवासी सतीश पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य अतिश शेट यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जामनगर क्रिकेट संघात जांभेली आयोजित स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधणारी लक्षवेधी लढती ठरतात मैदानावरती आणि सर्वांचं लक्ष वेधणारी महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. हॅट्रिक लगातार 3 षटकारांसाठी महेश पाटील जांभिवली पाडा यांच्याकडनं 3 षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. उमरोली संघाची जोडी पाचारण करते मैदानावरती जिंकण्यासाठी गरज आहे ती 35 धावांची. मजा येईल सामना. तर कुठे जर हा सामना देखील हाय व्होल्टेज होईल मी निश्चित सांगू इच्छितो. मागचा सामना देखील चांगला झाला आणि पुढचा सामना पाहायला मिळाला पहिल्या फेरीतला मांडा वर्सेस निलजे. मकर संक्रांत चषकाचे आयोजक इन ऍक्शन मध्ये 53 वर्ष पूर्ण करणारा 56 वर्ष पूर्ण करणारी स्पर्धा मकर संक्रांत चषक निलजे या संघाला इन ऍक्शन मध्ये बघू शकाल आपण. मुंबईतील मांडा वर्सेस निलजे या 2 संघांमध्ये. चला सामना सुरू करू आपण. 4 षटकार सामना. एव्हरी मॅच विल बी ऑफ 4 ओव्हर्स. चेसिंग इज कंपल्सरी. जस्ट कीप इन माइंड. चला फलंदाज उमरोली संघ आता प्लीज सुरुवात करा. जोडीची चाचपणी केली असेल तर सुरुवात करूया आपण. फलंदाजी जोडी पाचा केले ते फलंदाज शरद बुंदाडे आणि बाबेश लोंगले. क्या बात आहे. मागच्या सामन्याचा हिरो बाबेश लोंगले काय फटकेबाजी केली होती. येस आणि झेल देखील चांगला टिपला होता तोच. चला मॅन ऑफ द मॅच साठी देखील मगाशी आपण त्याला पुकार दिली होती. चांगली फटकेबाजी केली. मागच्या 34 धावा कुठला तर नॉट आउट फलंदाजी केली होती. मैदानाच्या 44 फलंदाजी करत असताना सर्वांचं लक्ष वेधून घेणे लढत पाहतोय. 35 धावा कुठल्याच्या आहेत. 2 संघांमध्ये एका बाजूला खोनी आणि एका बाजूला उमरोली अशा 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय. 35 धावा कुठल्याच्या 4 षटकार सामन्यामध्ये 24 चेंडू आणि 35 धावा. हिअर वी गो ऑल सेट. शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर विकेट किपरच्या मागे 4 क्षेत्र पंचांच्या मागे शॉर्ट लेगला आणि एक लॉंग ऑन. ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. फलंदाजा फुटवर नाही आहे यावेळी. चेंडू त्याला कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून कव्हर यावेळी करायचं होतं. नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. गुड बॉलिंग. P1 मध्ये चेंडू डॉट फेकणं म्हणजे निश्चित खूप तुम्हाला ग्रीक परीक्षाला सामोरं जावं लागत असतं आणि ते केले काम. योग्य दिशा योग्य लाईन योग्य पिचिंग आणि योग्य ॲक्युरेसी विथ एक परफेक्शन. पंच सांगतील आम्हाला. या तिसऱ्या पंचांची मागणी तर आम्ही टीव्हीवर चेक करू. चला तिसरे पंच मैदानामध्ये. चला मैदानामध्ये तिसरे पंच आमचे बिंदास सिसबे. नाव बिंदास आहे. काम देखील बिंदास असतं आणि भरपूर या सामन्यामध्ये प्रचंड मेहनत आहे त्यांची. या आपण त्यांना आमंत्रित करूया. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज होळीचा सण. मात्र आपले प्रेक्षक मैदानावरती आलेत. एका बाजूला होळी साजरी केली जाते आणि एका बाजूला प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटतात. क्रिकेटपासून आपण वंचित राहू शकत नाही आहोत ही आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय. गोलंदाज तयार. 1 नॉट वेग ॲक्युरेसी विथ परफेक्शन दाखवत असताना क्लिअर बीट केलंय. कव्हर ड्राईव्ह दाखवला. चेंडू ट्रॅव्हल एक्स्ट्रा कव्हर रिझनला. P1चा सुंदर वापर. शतक आला पुढे फार वेगानं एक्स्ट्रा कव्हर रिझनला. 2 धावा मिळणार. 2 धावा मिळणार तर 2 धावाने सांगितलं सुरुवात आकाशाला होता. मागच्या सामन्यामध्ये आकाशनं झेल टिपला होता तेव्हा तो लॉंग ऑफला होता. आता तो एक्झॅक्टली लॉंग ऑफवर एक्स्ट्रा कव्हर रिझनला गेला होता. लवचिक आहे तो. चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि खूप लवकर पीक घेतोय. चांगला फिटनेस आहे त्याचा. दाखवले तर 2 धावा पूर्ण करत असता फलंदाज. फुल टॉस दिशा दिली मात्र फसला पचका शॉर्ट लेग मध्ये. आर्यन चेंडू खाली फलंदाज बाद. फुलटॉस मध्ये षटकार आला होता मात्र फुलटॉस वरती गडी बाद. नॉट अ गुड क्रिकेट. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 धावा 1 गडी बाद. उमरेली संघ मगाशी देखील तुम्ही फार वेळ घेतला होता. वेळेचं बंधन आहे. कारण स्पर्धा या असोसिएशनच्या माध्यमातून खेळवली जाते. कोणाची गाय केली जाणार नाहीये.
कारण आम्हाला सक्त ताकीद देण्यात आली 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं फेकायचे. संघ कोणता असो, कारण स्पर्धा फार मोठी आहे आणि डिसिप्लिन स्पर्धेचा प्रमुख पाय आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रातील असाल फरक पडत नाहीये. या स्पर्धेची नियमच तुम्हाला खेळावं लागेल. कारण स्पर्धा काल 4:30 वाजता संपली. हे नाईटचे आयोजन नसतं. नाईटची स्पर्धा 2च्या अगोदर संपायला पाहिजे. कारण आमच्या कॉमेंटरचा पण जीव निघत असतो. त्यानंतर आमचे डीजे स्कोरर सर्वांना वेळ लागतो, हे लक्षात असू द्या. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. 2 धावा दाबलकावरती गडी बाद झाले ते 1. सामना चांगला आहे, प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. ही स्पर्धा आपण 3D मध्ये पाहतोय. पहिला डी म्हणजे डिसिप्लिन, प्रचंड डिसिप्लिन. दुसरा डी म्हणजे डेडिकेशन, समर्पण. आणि तिसरा डी म्हणजे डिटर्मिनेशन, निश्चय पहिला. यस, ब्युटिफुल डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फार हुशार आहे गोलंदाज. कशा पद्धतीने चेंडूची लेंथ लाईन हर्षद टोमरे मगाशी देखील इकॉनॉमिक षटक फेकलं आणि आता देखील इकॉनॉमिक षटक फेकतोय. अनुभव चांगला आहे. मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा. त्यामुळे कर्जत परिसर उमरोली संघ बॅकफुटला येतोय. डाऊन द ट्रॅक आला होता, नाही जमलं. चेंडू मागे निघून गेला फ्लँक स्लिप मध्ये आणि मिळणार ती 1च धाव. सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाही गोलंदाजाला. आणि हर्षद टोमरे त्याला योग्य दिशा दाखवत असताना त्याने चेंडू फेकले ते आतापर्यंत 5 आणि धावा दिल्या त्या फक्त 3 आणि गडी बाद केलं ते 1. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग, ट्रिमेंडस प्रेशर, काउंटर अटॅक, एक्सलंट फिल्डिंग आणि वंडरफुल कमबॅक दाखवलं मैदानावरती. आणि याच्या जोरावरती या संघाला प्रेशराईज केलंय. ब्लॉकाचा चेंडू, डेंजरस डिलिव्हरी, ड्राईव्ह केला चेंडूला, बॅकलिपला काढले सरपडे सगळा पार बेगानं आकाशच्या दुसऱ्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फिल्डिंग आणि काय थ्रो केला. 100% कमिटमेंट दिली आणि अशी कमिटमेंट असायला हवी. जर क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर गोलंदाजी त्याची गुणवत्ता दाखवू शकते. दाखवली. एका षटकामध्ये 4 धावा आणि गडी बाद झाला तो 1. आता समीकरण तुम्हाला सांगतो, 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, क्लोज एन्काउंटर. पुन्हा एकदा क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल. 5वा सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. 8 वाजून 1 मिनिटानं पहिला चेंडू पडला. 11 वाजून 2 मिनिटानं राईट टाइम आम्ही 4 सामने कंप्लीट केलेत. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट आमची आज खूप चांगली आहे. त्यामुळे आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि तुमचं देखील सहकार्य चांगलं मिळालं, तुमचं देखील आभार व्यक्त करतोय. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. रात्र बैराची म्हटली जाते, भय इथे संपत नाहीये. तर 11 वाजून 33 मिनिटं होतात. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये सध्या ड्यू फॅक्टर वाढलाय आणि थोडंसं धूर देखील मैदानावरती आलाय. तेव्हा जे स्टॉल्स आहेत त्यांना विनंती असते की तुमचा धूर कमी करायचं प्लीज. आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचतील. धूर कमी करा. ऑन साइडला चेंडू डाऊन द लाईन याले मध्ये चेंडूला दिशा देत चेंडू सरकलाय. ऑर्थोडॉक्स लॉंगरवर आला. 1च धाव मिळाले. थ्रो बाउन्स केलाय आणि 1च धाव मिळणार. सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाहीये. त्यामुळे संघर्ष करावा लागतो उमरोली संघाला. ज्या उमरोली संघानं मगाशी खूप चांगला सामना जिंकला त्या उमरोली संघानं मात्रेपाडा संघाला पराभूत केलं. खूप लवकर पराभूत केलं. 2.5 षटकामध्ये 31 धावा कुठून सामना जिंकला होता. आता 35 धावा कुठायच्या आहेत. कारण मगाशी जेव्हा संघ सामना खेळला तर वाजले होते रात्रीचे 8:30. आता वाजले 11:30. तेव्हा संघ मात्रेपाडा, आता खोणी. वेळ बदलली, संघ बदलला, वातावरण बदललं, तापमान बदललं आणि सामन्याची उंची देखील बदलली. त्याला मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज तयार झालाय. पुन्हा एकदा वेगवान जलदगती गोलंदाज. ऑन साइडला केसला फटका, फ्लॅट स्ट्रोक, सरपंच चेंडू खाली खाली. व्हॉट अ कॅच. चुकीला माफी कधीच नसते आणि सरपंच क्लासिकल क्रिकेटर ऑफ द डे स्किल वर्ल्ड आणि त्याने झेल टिपलाय. त्याने दाखवलंय की मी किती चांगलं क्षेत्र करू शकतोय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक अजून एक उमरोली संघाला.
सिंगल डावाला फारसा फरक पडणार नाहीये. ज्या कोणी संघाने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि उमरली संघ कर्जत परिसरातील संघ एक दादा संघ आहे आणि त्या दादा संघाने चांगली कामगिरी केली. आता मात्र दमछाक झाली त्यांची 35 धावा कुठत असताना. मगाशी 31 धावा कुटायच्या होत्या, त्यांना अवघ्या 2.4 षटकामध्ये कुठल्या, आता 35 कुटताना त्यांची मात्र दमछाक होते. कारण कोणी संघाचा अटॅक खूप चांगला पाहायला मिळतोय. बघायचं धक्क्यामध्ये धक्के दिलेत, या धक्क्यात कधीच संघ सावरणार. गोलंदाज तयार, फ्लॅट स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. High backlit tremendous for wonderful timing, amazing shot that was over the top of the long arm. This is a good finish. That's a 6. तेवीस धावांची गरज आहे. एका षटकारानं सामन्यामध्ये किती परिवर्तन झालं बघा. मी मगाशीच म्हटलं होतं, एव्हरीथिंग इज पॉसिबल क्रिकेट ॲज वेल एज पॉलिटिक्स. एक षटकार सामन्याला कलाटू देते आणि पुन्हा वातावरण बदलून टाकलं एका षटकारानं. 14 चेंडू 23 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. ओ भन्नाट वेग, दिशा मात्र बघायचे, पंचाकडे पाहिलं. यस इट इज अ वाईट. लेन चांगली लाईन मिस केली आणि पंचाने क्षणाचं विलंबन करता सांगितलं इट्स अ वाईट बॉल. 14 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. क्लोज एन्काउंटर. व्हॉट अ फंटास्टिक शॉट. मगाशी शॉट चांगला केलाय, स्ट्रोक चांगला दाखवलाय आणि सामन्यामध्ये कमबॅक केलाय. पुन्हा अंगावरती शारा निर्माण करताय सामना. 7-8 रनची लढत होते आणि प्रेक्षकांना उत्कंठा वाढत सामना बघायचंय. काळी सककरा सामना, अंगावरती शारा निर्माण करतोय सामना. येणारे चेंडू 14 आणि 22 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, ब्युटिफुल डिलिव्हरी डाऊन द लाईन, फलंदाज बीट करत असताना आणि तिची स्वप्न देखील बीट केले मैदानावरती. डॉट डिलिव्हरी. येणारा चेंडू 13 आणि गरज होती 22 धावांची. क्विक डिलिव्हरी दाखवली, डाऊन द लाईन डिलिव्हरी दाखवली आणि एका षटकाराचं उत्तर किती लवकर दिलंय गोलंदाजानं, ह्याचं व्यत्यय आपण पाहिलं मैदानावर. येणारा चेंडू 13 आणि गरज होती 22 धावांची. सामना संपला नाहीये कारण मॅच इज ऑन नाव. गोलंदाज तयार, डाऊन द लाईन करायचा प्रयत्न मात्र नाही जमला, करता बाउन्स डिलिव्हरी होती. रायझिंग डिलिव्हरी दाखवली आणि षटकामध्ये समाप्ती करत असताना येणारा चेंडू 12 आणि 22 धावांची गरज. थरार क्रिकेटचा डीजे. त्याची कामगिरी असते. मी मगाशी एक उल्लेख केला होता की 56 वर्ष पूर्ण करणारी परंपरा असणारी ती मकर संक्रांत ट्रॉफी. दत्ता या आपण मंचावरती स्वागत आहे तुमचं. यस, स्वागत आहे दत्ता तुमचं. 12 चेंडू 22 धावांची गरज. बघायचा सामना कोण जिंकणार. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. प्रेक्षकांच्या काळजाचं टोका चुकवतोय सामना. अंगावरती शार निर्माण करतोय आणि रात्रीच्या वातावरणावरती शांत सामना रंगतोय. कट करायचा प्रयत्न आहे. जॉन टेकन. वन मोर विकेट गोज डाऊन. यस, इट इज नो डाऊट. येणारा चेंडू 11 आणि आता 22 धावांची गरज. प्रचंड प्रेशराईज केले उमरली संघाला आणि कोणी संघ कमबॅक करतोय. 11 चेंडू 22 धावांची गरज. गरज. सामना अजून एक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवतोय. 35 धावा कोटाच्या त्या संघाला उमरली संघाला कर्जत परिसरातील दादा संघ आणि एका बाजूला कल्याण डोंबिवली पैसे खोणी संघ. या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. मजा येते सामन्यामध्ये. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये अंगाला स्पर्श करायला गारगार वारा आणि अशा थंडगार वातावरणामध्ये रंगतो सामना. सामना मात्र गरम होतोय मैदानावरती. 11 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज तयार, टर्न केला, चेंडूला बॅकफुटला जाऊन आले. स्लॉक स्लिप दाखवलं. अर्जन चेंडू आलाय. फार बेकार एकच धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील नाहीये. येणाऱ्या चेंडू आता मात्र 10 आणि गरज होती 21 धावांची. सामना बदलतोय. हो, सामना बदलतोय मैदानावरती कारण क्षणाक्षणाला सामना काट टाकतोय आणि क्षणात सामना अंगावरती शार निर्माण करतोय. 12 चेंडू 22 धावा. 11 चेंडू 22 धावा. आता समीकरण 10 चेंडू 21 धावांची गरज आहे. कोणी संघ जिंकणार की उमरली संघ जिंकणार ह्याची उत्कंठा शिकेला पोहोचते. दोन सामने जिंकून
कोणता संघ तिसऱ्या सामन्यामध्ये धडक देणार याची चर्चा होते आणि चर्चेला प्रेक्षकांमध्ये उधाण येते. सामना शांत आहे पण कधी सामन्यामध्ये तुफान निर्माण केला जाऊ शकते. एवढा चांगला फाईट सामना. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज अंगलट आलाय आणि समीकरण वेगाने बदललंय. आता समीकरण असणारे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू अंगावरती इशारा निर्माण करतोय. प्रत्येक चेंडू श्वास आमचा रोग आहे आणि प्रत्येक चेंडू अंगावरती इशारा निर्माण करून आमचं काळी सक्त करतोय. येणारा चेंडू 10 आणि 20 धावांची गरज आहे. म्हणजे या सामन्यामध्ये नेट टू नेट फाईट सामना. गोलंदाज तयार, केसला फटका आणि हँडसम टॉपिंग 6 आणि या षटकाने सामन्याला कलाटणी येते आणि सामना परिवर्तन होते. 9 चेंडू आणि फक्त गरज आहे 14 धावांची. 9 चेंडू 14. बघा एका षटकाने पुन्हा सामन्यामध्ये वादळ निर्माण झालंय. काय फटकेबाजी साग्यांचा फलंदाज भावेशला आपण पाहतोय. भावेश लोंगले मैदानावरती साकेतला काय फटकेबाजी दाखवतोय. बघायचे सामना आता पुन्हा एकदा कलाटणी. 9 चेंडू 14 धावा. सामना क्षणाचा उत्कंठा वाढत आहे आणि अलिबाग असेल प्रेक्षणीय कॅच. 8 चेंडू आणि गरज आहे 14 धावांची. 9 चेंडू माफ करा, 9 चेंडू 14 धावा. गोलंदाज तयार नाहीये. चुकीचा फटका पुढे सरकलाय. विकेट किपर नाराज झालाय. बघा चेंडू टप्पामध्ये झेल घेतल्यानंतर रागाने खाली आपटायचं कारण आहे उशीर झाला विकेट साठी. त्यामुळे चित्र पाहायला मिळालं आहे. 8 चेंडू 14 धावा. मॅच इज ऑन. ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे कृपा करून सामना बघू नका कारण तुमचा बीपी हाय किंवा लो होऊ शकतोय. असा सामना तुम्ही एन्जॉय करतोय. 8 चेंडू 14 धावा. 12-22, 11-22, 10-21, 10-20, 9-14 आणि नंतर समीकरण राहिले ते 8-14 समीकरण. शेवटचे 2 चेंडू खूप काही सांगून जातील. या सामन्याला कलाटणी दर्शक हे 2 चेंडू असताना बघायचंय या 2 चेंडू मध्ये काय निर्माण होईल परिस्थिती मैदानावरती. दरम्यान निलजे संघ दाखल होत आहे. स्वागत आहे निलजे संघ. वेलकम. स्वागत तुमचं. 8 चेंडू 14 धावा. फुल डिलिव्हरी प्लेसमेंट केलाय. चांगला फटका स्टेल करत असताना सरकला. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न होणं. ओ व्हॉट अ फिल्डिंग अँड व्हॉट अ कलेक्टिंग फ्रॉम द विकेट किपर. एकच धाव मिळणार आणि समीकरण आता बदलणार. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. अनंतर पुनरागमन केलंय. Oh, beautiful delivery with extra pace as well as right direction. षटकांचा लिस्ट सांगता समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता बघायचं कोणता गोलंदाज वापरणार. कोणी संघ उमरली संघ सामना जिंकणार की कोणी संघ सामना जिंकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. 6 चेंडू 13 धावा. थरार क्रिकेटचा बीज आहे. स्वागत सर्व प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आतिशदा पाटील यांच्या वतीनं
जाऊया मॅचच्या दिशेने. चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 13 धावांची गरज. काय मॅच मध्ये रंगत निर्माण झाले मच्छिंद्र पाटील सर. जी हा करण टोमरे आल्या मध्ये बघायचं करण 440चा करण देणार की स्वतःला करण लागून या सामन्यात परतावा करणार, कारण समीकरण फार मोठे आहे. आलाय तो करण टोमरे. 6 चेंडू 13 धावांची गरज. सामना उत्कंठा वाढत असं वाटतंय की कधी सामना उमरवली जिंकणार, कधी वाटतं कोणी सामना जिंकणार. दोन्ही संघांमध्ये तुंबल लढत पाहायला मिळते आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी लढत मैदानावरती. वाटतं मॅच. येणारा चेंडू 6 आणि 13 धावांची गरज. गोलंदाज तयार. फलंदाज ठाकरेंना खेचला फटका. मिस्टर पुढे सरकलाय. गणेश गारे चेंडू खाली. फलंदाज बाद आणि गणेश गारे बाद होते. अजय जैल टिपतोय. फलंदाज बाद. 5 चेंडू 13 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. मैदानावरती सलामीची जोडी बाद झाल्यानंतर टॉप ऑर्डर फलंदाज बाद झाले. पिच हिटर बाद झाले. आता मात्र टॅलेंट राहिलेत मैदानावरती. बघायचंय काय टॅलेंट दाखवणार. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. सामना क्षणाक्षण उत्कंठा वाढवणारा आणि सामना बदलणारा ठरलाय आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकली सामन्यानं. काय सामना रंगतोय. 5 चेंडू 13 धावा. गोलंदाज तयार झाली मात्र स्क्वेअर दाखल फलंदाजानं. एकदा सेव्याचा प्रयत्न. त्याने येणं वाकडं उचलणं फेकणं वेल गेलाय आणि त्याचा फायदा घेतला. वेळे जाऊ रनिंग मिडल विकेट चांगली राहिली आणि 2 धावा मिळाला. मनीष चेंडू करायला होता. येणारे चेंडू 4 आणि मनीष फलंदाज टाकरला. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना बदलतोय मैदानावरती. 4 चेंडू 11 धावा. एखादा षटकार उमरवले संघाला कमबॅक करून देईल तर एखादा डॉट चेंडू कोणी संघाला विजयाचा स्वप्न दाखवेल. टॉपेज चुकीचा फटका. पुढे सरकलाय. सरपरा चेंडू काढून दुसऱ्यांदा जल टिपतोय. फलंदाज बाद. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. वाटा मॅच. या 5 चेंडू मध्ये 3 गडी बाद झाले. त्यामुळे समीकरण बेकार बदललंय. 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. अभी नहीं तो कभी नहीं, ऐसा मौका फिर का मिलेगा. उमरवली संघाला शेवटची संधी आता काहीतरी करण्याची. खेचला फटका. मिसामिक स्ट्रोक मध्ये चेंडू गेलाय तो लॉक करत असताना लॉंग आपला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा परिश्रमाचा प्रयत्न आणि मिळणार त्या 2 धावा. आता समीकरण असणार आहे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग करायचा सामना या स्पर्धेच्या नियम क्रमांक 4 नुसार इट्स अ कंपल्सरी अकॉर्डिंग टू रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ दिस टुर्नामेंट. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कोणता संघ तिसऱ्या सामन्यामध्ये धडक देणार आणि कोणता संघ स्पर्धेत निरोप घेणार याची उत्कंठ शिकायला पोहोचते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सामना येतोय. 2 चेंडू 9 धावांची गरज. नाहीये आता नाहीये जमणार आणि विकेट किंवा चेंडूचे खाली. एका हातामध्ये जेल टिपण्याचा प्रयत्न नाही जमलं. मात्र फरक पडला नाहीये. जर 1 चेंडू आणि 1 धाव असते आणि हा जेल सुटला असता तर मात्र परिस्थिती काय असते. मात्र तसं काही नाहीये. आता 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कोणी संघ विजयाच्या उंबरठ्यावर आले आणि उमरवली संघाला धक्के मागणे धक्के दिले. त्या धक्क्यातला संघ सावरू शकला नाहीये आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सामना कोणी संघाच्या बाजूला आता विजयाची मात्र निश्चित गोष्ट सुरू करतोय आणि याच बरोबर सामना जिंकला कोणी संघानं 8 धावांना